शॉपिंगच्या नावाने फक्त एक टी शर्ट खरेदी केली. लाईफ इज राजच्या 28व्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या इकडे ना 3 दिवसाचा मान्सून सेल लागला होता, तर गेलो गाडी वगैरे पार्किंग करून घेतली आणि अंदर जाऊन बघतो तर काय बापरे बापरे एवढी भीड. कारण आज सेलचा दुसरा दिवस होता ना आणि सेल फक्त 3 दिवसाचा होता. तर मग गेलो आम्ही एका काउंटरवर. इथे ना 49 रुपीज पासून स्टार्टिंग प्राइस होती. सगळ्यात आधी हिवाण्यासाठी शॉपिंग करायची ठरवली. बघितले मग हिवाण्यासाठी छान छान कपडे आणि मग आवडली ही एक टी शर्ट आणि मग आणखी एक्सप्लोर करायला लागलो. इथे ना लेडीज वेअर, जेंट्स वेअर, फुटवेअर, पिलो, डोअर मॅट, बॅग्स, इथे ना सगळं अवेलेबल होतं. पण त्या प्राइसच्या मनाने ती क्वालिटी चांगली नाही वाटत होती. इथे मला हा एक पिलो खूप आवडला होता, पण हा पिलो 350 रुपयाला आणि कॅमेरामध्ये तो थोडा चांगला दिसत आहे, पण रियालिटी मध्ये एवढा खराब आणि एवढा धुंदला वाटत होता जसं की त्याच्या पूर्ण डस्ट बसून आहे. 500 रुपयाची वस्तू आपल्याला बाहेर दुकानात जे चांगली मिळत असेल ना, तर इथे एवढा डल क्वालिटीची होती. या टाइमला वाटत होतं की फालतू आपण या सेल मध्ये आलो. काही घेण्याजोगतं काहीच नव्हतं. हे टी शर्ट बघितली एक, ह्या टी शर्ट वर पण एवढे गंदे डाग लागले होते. मला ना इथली फक्त एकच छान गोष्ट आवडली, बॅगचं कलेक्शन एवढं सही होतं की काय सांगू. मग मी बघितल्या 2-3 बॅग्स ट्राय करून. जी फर्स्ट वाली होती ना पिंक कलरची, मला खूप जास्त आवडली होती. आणि हे 3rd नंबर, हे पण मला खूप जास्त आवडली. पण मी हिला खोलून बघितलं तर हिला चैनच नाही होती. मग फक्त ह्युबाई साठी एक टी शर्ट घेऊन निघालो आम्ही. घरी यायला ना, घरी येताच अर्ध्या रस्त्यात आम्हाला पाऊस लागला. मग आम्हाला एका झाडाचा सहारा घेऊन थांबावं लागलं. आज काहीच चांगलं नाही झालं. पावसात भिजावं लागलं. शॉपिंग नाही झाली आणि थकलो ते अलगच. सो जाऊ द्या, असा होता आजचा माझा नॉन शॉपिंग डे. बाय बाय.